हॅलो मित्रांनो, पुन्हा तुमचं एकदा स्वागत आहे। हे बघा, ही मशीन आहे विधाता कंपनीची चारा कटिंग मशीन। या मशीनमध्ये हा जो कडाऊ आहे तो चारा टाकून त्याला बारीक केलं जातं। बारीक केल्यानंतर त्याच्या पिशवी भरल्या जाते, बॅग भरल्या जाते। त्या बॅग आपण वर्षभर टिकून ठेवू शकतो। हे बघा, तुम्ही पाहू शकता, हे इकडनं ह्या मशीनमध्ये चारा कटिंगसाठी टाकला जातो। हा इकडनं चारा कटिंग झाला की ह्या पाईपनी वरती त्या ढोल्यामध्ये पडतो चारा। त्या ढोल्यामध्ये खाली बॅग लावलेली असते। ती बॅग भरली की त्या ढोल्याला पलटवलं जाते। ते तुम्ही पाहू शकता। याला एक काच आहे की बॅग भरली की नाही भरली ते बघण्यासाठी हा काच आहे। ह्या काचात आपल्याला दिसते की बॅग भरली नाही भरली। बॅग जर भरली असेल तर ह्या ढोल्याला पलटवलं जाते। पलटवल्याच्या नंतर ही बॅग जिथे पलटवली तिथे एक रिमोट कंट्रोल आहे। त्या रिमोट कंट्रोलनी ही बॅग प्रेस केली जाते। प्रेस केल्याच्या नंतर ही बॅग पलटवली जाते आणि तिकडे काढली जाते। हे बघा, ही दुसरी बॅग लागली आहे, भरणं चालू आहे आणि सोबतच हे इकडे बॅग काढली आहे। ही बॅग काढून याच्यामध्ये एक पावडर टाकून त्याला हवा बंद टाईट सील केलं जातं। त्याच्यानंतर ती बॅग काढल्याच्यानंतर तिथे अजून एक खाली बॅग लावली जाते। त्याच्यानंतर तेच प्रोसेस मग पुन्हा ही बॅग सरकवणे, ती बॅग भरणे, ही अशी प्रक्रिया असते। हे विधाता कंपनीची मशीन आहे, तुम्ही बघू शकता। ही चारा कटिंग मशीन, हा चारा पूर्ण कापल्याच्या नंतर याला आपण असा स्टोअर करून ठेवतो। हे बघा, सील बंद आहे। हे पूर्ण बॅग एअर टाईट बॅग आहे। हा आपण वर्षभर चारा आपल्या गुराढोरांना चारू शकतो। हे बघू शकता तुम्ही, हा वर्षभर पुरेल इतका चारा इथे साठवून ठेवला आहे। हे पाहू शकता तुम्ही, मागे जे शेत आहे त्या शेतामध्ये पूर्ण हा चारा होता। हा चारा इथे आता कापून टाकला आहे पूर्ण।